शुभ सकाळ सर्वांना. मी शुभांगी आणि परत एकदा खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा, मजेचा आणि आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर तुम्हाला तर म्हटले मी तुम्हाला दिवस छान जाओ, पण आज माझाच मूड थोडा ऑफ आहे आणि माझी मनस्थिती एवढी बरोबर नाही आहे. याचं कारण तुम्हाला समजेलच, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळचे 7:15 वाजले आणि मी चालली बाहेर. तेच येतोय मला सोडवायला. तेजसाने मी चाललोय. सूर्य छान उगवलेला आहे बघा. सूर्य किती छान दिसतो. सूर्य देवताय नमो, ओम भास्कराय नमो. तर मी इथे लोंढे गल्लीत आलेली आहे. माझ्या आईच्या घरी आहे. माझी आई बसलेली आहे. आणि इथे आमची ज्योती स्वयंपाक करते. खरं तर आता काय बोलावं तिच्याशी हे समजत नाही, पण आता काहीच त्याला पर्याय नाही. ज्योती कसं मला स्वयंपाकाला मी आईच्या घरी आली कारण आज माझ्या भाऊचा मिलिंदचा 5वा महिना आहे आणि मी आल्यानंतर सगळ्यांना भावनाने आवडता आले. आम्हाला कुणालाच सगळ्यांना, पण मिलिंदची खूप आठवण आली. त्याची बायको आहे ज्योती. उठल्यापासून तुम्हाला सांगितलं ना मी, आजचा दिवस मला खूप बरोबर नाही आहे. कारण याचं तेच आहे की माझा भाऊ, तुम्हाला मी पहिल्याच ब्लॉगमध्ये सांगितलं का ज्याचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्याचा 5वा महिना आहे आज आणि त्या स्वयंपाकासाठी मी इथे आलेली आहे. हा 5वा महिना आहे, त्याच्यामुळे पुरणाचा स्वयंपाक करावा लागतो. ते बघा इथे खीर केलेली आहे. आणि ज्योती इथं पुरण बारीक करते. आता मनस्थिती तिची कशी असेल हे तुम्ही समजू शकता, पण आता काही विलास नाही त्याला. इथे बाकीच्या स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. आता मी पण यांना स्वयंपाक करू लागते, कारण लहान फौजे स्वातीला प्रॉब्लेम असल्यामुळे तिला करायचं नाही. तुझं नाव काय ग? इकडे बघ, माझ्याकडे बघ इकडं. तर इथे रुपाली आहे. रुपालीचे आणि ज्योती स्वातीचे चांगले संबंध आहे. तर ती येत असती स्वयंपाकाला, तर ती स्वयंपाकाला मदत आलेली. रुपाली कधी आली? तू किती वाजता आली? 7 वाजता. हे बघा, ही शेजारची रुपाली 7 वाजताची तर मदतीला आलेली आहे. तर हा वीर आहे, माझ्या मोठ्या भावाचा मिलिंदचा मुलगा आहे. आत्ता झोपेतून उठून आलाय तो वरती. आणि हा शंतू इकडे बघ. तर हा शंतू लहान आहे, सागरचा मुलगा आहे. हा उठले ते आत्ताच आणि आवरताय, त्यांची चालली आवरावर. मी येईपर्यंत ज्योतीने मसाल्याची सर्व तयारी केली होती साराची. तर मी ते सार फोडणीला टाकला. ही बघा, पुरणाचा स्वयंपाक करायची अजिबात मनस्थिती नाही, पण आता म्हणतात 5व्या महिन्याला पुरणाचा स्वयंपाक करता, म्हणून पुरणाचा स्वयंपाक किती चालू आहे. मामी इकडे बघा मामी. तर इथे आमच्या मामी ह्या म्हणजे आमची लहान भाऊजाईची आई, कल्पना मामी नाव आहे त्यांचं. तर त्या भजनचे पीठ कालवत आहे बघा. त्या पण लवकर आल्या, मग स्वातीला करायचं नसल्यामुळे त्या पण लवकर आल्या मदतीला स्वयंपाकाला. तर त्या भज्याचं पीठ कालवत आहे. तर आता इथं रुपाली पुरण गाळायला लागली आहे. पहिली ज्योती पुरण गाळत होती, पण आता तिला आडवे तिरवे कामं भरपूर होते. ती काही ना काही आडवे तिरवे कामं करते ना. आता इथे रुपाली पुरण गाळते. ज्योती खीर खाली ठेवते का? हां ठीक आहे. तर इकडे बच्चे कंपनी TV बघताय. आज त्यांच्या शाळेला सुट्टी. ही स्वरा आहे, ही माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे. अतिशय गोड आहे ती. बरे सगळेजण तिच्या 6 बहिणी आम्ही. तर प्रत्येकात त्याचं एक गुण आहे तिच्यामध्ये. अशी आमची गुणाची स्वरा. प्रत्येकात त्याचा एक गुण आहे का तुझ्यामध्ये? माझा कोणता गुण नाही माहिती ना तुला? एवढा आहे ना आत्या, तुझा एक पण गुण नाही.
डुगू इकडे बघ डुगू. इथं आमचा हा डुगू आहे, माझ्या लहान भावाचा मुलगा. हा बघा देवपूजा करतोय. डुगू काय करतोय बेटा तू? अरे वा वा, त्याच्या हातात देवाचा तांब्या होता, तो देवपूजा करतोय. डुगूला लहानपणापासून देवाची खूप आवड आहे. डुगू तू मंदिरात पण जातो ना? अरे वा, छान छान. आता आमचा डुगू देवपूजा करतोय. रुपालीचं पुरण गाळून झालंय, आता ती भांडे घासते. रुपाली बिचारी एक झालं का एक काम करते. लय गुणाची रुपाली. कारण जेव्हा आमचा भाऊ होता तेव्हा तो तिची खूप चेष्टा करायचा, त्याच्यामुळं ती पण त्याला खूप मिस करते. आणि ती दरम्यान आली का अशीच वहिनी त्यांना मदत करत असते. इथं संतू, वीर, डुग्गू आणि स्वरा मस्त चहा खारी आणि चहा पोळी खात आहे. आणि टी व्ही बघता एन्जॉय करत आहे मस्त ते चहा खारीचा, चहा पोळीचा. तुम्ही बघितलं असेल माझ्या आईचं घर एकदम, आईवडिलांचं घर एकदम साधं आहे. मोठा बंगला बांधायचा होता, पण सगळे स्वप्न राहून गेले. इथे आम्ही पुरणपोळ्या करायला बसलोय. पुरणपोळ्या करायला मला जोडी ज्योतीची आई आहे आणि स्वातीची आई आहे. तर पुरणपोळ्या करता आम्ही असं तिकडचं मिलींचा बद्दलच बोलत होतो. आता किती बोललं तरी शेवटी तो तर काही परत दिसणार नाही. मग त्याच्या आठवणी काढून आमचं चाललं होतं गप्पा वगैरे, आणि एक पुरणपोळ्या करायचं काम चालू होतं. ही बघा, ही ज्योतीची आई आहे आणि ही स्वातीची आई आहे. भजी तळून राहिली ज्योती, आणि खूप सारे भजी तळून झाले. आणि अशा प्रकारे स्वयंपाक झालाय आमचा. पुरणपोळ्या करून झाल्या आहे आमच्या. तर बऱ्याच वेळ बसल्यामुळं, थोडी कळ लागल्यामुळे मी आता आरामशीर बसली त्या पोरांशी गप्पा मारत. हे काय वीर स्वरा टी व्ही बघताय, त्यांना सुट्टी आहे, सॅटर्डेला सुट्टी असते, तर ते मस्त टी व्ही बघताय. आणि संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर मिलींच्या फोटोकडे नैवेद्य दाखवला. हे बघा काय वेळ आली माझ्या आईवडिलांवर आणि आमच्यावर. तर मिलींच्या फोटो पुढं नैवेद्य ठेवल्यानंतर उपास करू जेवायला बसले. उपास करू तेजस आहे आणि मिलींचा एक मित्र आमची जावाई आणि सागर तिघं जेवत आहे. आणि नंतर ज्योती, रुपाली, आम्ही सर्वांनी पण जेवणं केले. माझ्या 2 लहान बहिणी आल्या होत्या, आम्ही सर्वांनी पण आता सोबत जेवणं केले. आणि नंतर मी माझ्या घरी आले. आणि मिलींच्या महिन्याचा कार्यक्रम आटोपून मी आता माझ्या घरी आली आहे. मन खूप उदास होतं, कारण असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं का असं कधी काही होईल म्हणून. कारण मिलींची तब्येत वगैरे एकदम भारी, एकदम त्याचा रुबाब असा काही वेगळाच, आणि खूप लाडका मिलीन. कारण आम्ही 6 बहिणी झालो आणि 6 बहिणींच्या पाठीवर तो झाला. त्याच्यामुळे आईवडिलांनी खूप त्याच्यासाठी नवस केले. आणि एवढ्या मुलींच्या पाठीवर झाल्यामुळं तो खूप लाडका, आणि तसाच तो दिसायला पण वगैरे त्याचा रुबाब वगैरे इतका जबरदस्त होता की कोणी पण त्याच्याकडे बघत राहील. त्याच्यामुळे माझ्या आईवडील आणि त्याची बायको इतके दुःखाची डोंगर त्यांच्यावर कोसळलेलं आहे. त्याच्यामुळे तिथं जास्त वेळ थांबून काय त्यांना सांगावं हेच नेमकं समजत नाही. त्याच्यामुळे शक्यतो कार्यक्रम वगैरे झाला का मी लगेच निघून येते माझ्या घरी, कारण खूप विचार करून डोकं अगदी फुटायला होतं. त्याच्यापेक्षा इकडचं तिकडचं बोलते आणि नंतर मी माझ्या घरी निघून येते.